घरातली सगळी कामं आणि आपली रानातली कामं सगळं काही म्हणजे कसं धावपळीवर करावं लागतं. आणि सकाळ सकाळ तर एवढं धावपळ होते की पोरींचा डबा द्यायचा असतो, त्यासाठी लवकर आवरावं लागतं त्यांचं. आणि परत काय होतं, देवपूजा करायची राहून जाते. आणि कसं एकदा उशीर झाला उठायला, 10-15 मिनटंही लेट झाला की मग सगळं राडच होऊन जाते. इकडे छान अशी कोबीची भाजी केलेली होती, फ्लावरची, आणि शेंगी केलेली होती. उडदाच्या भाकरी करायच्या होत्या, त्यासाठी म्हणलं चला मिरचू करावं. छान असे मिरच्याचे तुकडे करून घेतलेले होते आणि सगळ्या भाज्या वगैरे झाल्या. आणि चला म्हटलं आता देवपूजा करावी. देवपूजा खरं तर मला आंघोळ केलं की पहिलं देवपूजा कधी करीन असं होते, पण उशीर झालेला असतो, इकडं पोरींचे डबे द्यायचे असते, त्यासाठी मग देवपूजा लेट. परत देवपूजा करून घेतली आणि गॅसही स्वच्छ करून घ्यावा म्हटलं. आता म्हटलं गॅसवरची कामे झाली असतील, पण काय सांगायचं तुम्हाला, गॅसवर 4-5 वेळा चहा होतो. रानात जाईपर्यंत चहा. गॅस घेतला स्वच्छ करून, मम्मींचा चालू आहे भाकरी करायला. चपात्या झाल्या होत्या, भाकरी चालू होत्या. आणि ह्या सगळ्या कामाच्या राडीत आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला टाईमच नसतो. श्रेया म्हणती, मम्मी बघ तुझा चेहरा कसा ड्राय झाल्यासारखा झालाय. चला म्हटलं ड्राय झालाय तर आपलं घरगुती उपाय. आता आपलं कसं असतं लेडीजचं, घरगुती नुसकेच जास्त आपण वापरत असतो. चला म्हटलं ॲलोवेराचं पान घेतलं, ते कट केलं, त्याचं पिवळं जे जेल निघतं ते पिवळं जेल काढून टाकलं आणि छान असं ना त्याला 5 मिनटं लावून ठेवलं. परत काय केलं, हिमालया फेसवॉश घेतला आणि हिमालया फेसवॉशनं तोंड स्वच्छ असं धुवून घेतलं, तर थोडा चेहऱ्यावर जरासा ग्लोईंग आलेला आहे. तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ. बाय.